श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. श्री विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच. अद्वैत भाव पटुतामहित बुद्धिरहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तोभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुक्षूणाम ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिन्तं नमामि वेदान्तमिदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ. म्हणून तो भगवंतू असंगांचा मातू अशी भगवंताची जी षडगुण आहेत या षडगुणांचा विचार केला. त्यातल्या अंतिम गुणाच्या बाबतीत मी म्हणालो होतो की ऐश्वर्य संपन्नता ही भगवंताच्या कृपेनं जीवनामध्ये सात्विकतेचे जे भाव आहेत या भावांना निर्माण करण्याचं काम करते. आणि असे सारे भाव आपल्या लाडक्या शिष्य अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये प्रेरित करून भगवंत अर्जुनाला पुढे या सर्व गुणांचा समुच्चय असणारा मी देव म्हणून, मार्गदर्शक म्हणून, सद्गुरू म्हणून तुझ्या बरोबर आहे. आणि त्यामुळं तुला आता या षडगुणांना बरोबर घेऊन या जीवन युद्धामध्ये सज्ज झालं पाहिजे असा संदेश देण्याचं काम करतात. पुढे अर्जुन भगवंताला हेही विचारतो की भगवंता, आपण केलेली लक्षणं यथायोग्यपणे माझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचलेली आहेत, परंतु मला जर योगयुक्त व्हायचं झालं तर नेमकं काय केलं पाहिजे? योगयुक्त होण्यासाठी शरीराची, मनाची काहीतरी पूर्वतयारी केली पाहिजे ना. त्यासाठी भगवंता मी काय करावं? आणि श्रोते हो, या 6व्या अध्यायाच्या उत्तरार्धामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी ही निसर्गाचं प्रतिरूप आहे याचा साक्षात्कार केवळ 13व्या शतकाच्या प्रारंभी नव्हे तर आजही देण्याचं काम. इथून ज्या 60-70 ओव्या मिळतात ना, योगस्थानाच्या ओव्या, या योगस्थानाच्या ओव्याचं वर्णन ज्ञानोबा माऊलीनं आपण संत जसे आहोत तसे आपण ज्ञानराज माझी योग्यांची माऊली गीता निगमवल्ली प्रकट केली. आपण योगी आहोत. आणि खरंच ज्ञानोबा योगी होती. योगाच्या साऱ्या प्रक्रिया ज्या आहेत या प्रक्रिया योगाची जी दशा आहे
या दशेपर्यंत न पोहोचता ज्ञानोबांनी प्राप्त करून घेतलेल्या होत्या. आणि या 6व्या अध्यायात योग स्थानाचं पहिल्यांदा वर्णन मिळतं. म्हणजे समाधीसाठी योग्य स्थान कुठलं. आज गंमत अशी झालेली आहे की जरी ध्यान मंदिर उभे राहत असले तरी तिथे एवढी प्रचंड गर्दी होत आहे. नैसर्गिक स्थळांच्यावर प्रचंड गर्दी होत आहे. धार्मिक स्थळांच्यावर प्रचंड गर्दी होत आहे आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग लुटल्या जात आहे. अशा अवस्थेमध्ये योग्याला समाधीसाठी उपयुक्त स्थान कुठलं, हा खूप मोठा प्रश्न आज निर्माण होऊ पाहत आहे. त्यामुळं कदाचित साधकांची योग्यांची संख्या कमी होत असेल. ज्ञानोबा माऊली म्हणतात, योग्य असं योग स्थान ते आहे की जिथे वृक्षवल्लींचा संभार आहे, जिथे 18 भार वनस्पती ज्या आहेत, या 18 भार वनस्पती हिरव्या कच्च वनसंपदेच्या कामदेवाचा साक्षात्कार देत आहेत. ज्यांची मुळे, फळे किंवा कंद ज्याला आपण म्हणतो, हे अमृतापेक्षा गोड आहेत. ज्यांच्या सावली या कल्पवृक्षाप्रमाणे आहेत, जेथून जीवनाचं गात छोटे छोटे निर्झर झुळू 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 वाहत आहे. जीवनाचं गाणं त्यांच्यामधून प्रकट होत आहे. जिथे निर्मनुष्य अवस्थाही नाही आणि खूप माणसाची गर्दीही नाही. कधीतरी एक 2-4 साधक ज्या ठिकाणी येऊन जातात, ज्या ठिकाणी एखादा निगूढ मठ किंवा शिवालय आहे. शक्यतो भारतामध्ये शिवालय ही गावाच्या बाहेर होती. नंतरच्या काळात आपण त्यांना गावात आणलं, परंतु भगवान शिव हे वैराग्य संपन्न असल्यामुळं शिवाची स्थानं गावाच्या बाहेर गिरीकंदरामध्ये पर्वतराजींच्या मध्यभागी अशी होती. मुळात शंकरच हे वैराग्य संपन्न असल्यामुळं सांडोनी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानात वस्ती रुद्र करी. कास या कारणे ब्रह्मशोधावा या कारणे. या ब्रह्मशोधाच्या प्राप्तीसाठी भगवान शंकराने ही वैराग्याची जी परिसीमा आहे ती या पृथ्वी तलावर प्रकट केली. आणि म्हणून कदाचित महाराष्ट्रात आणि या देशामध्ये अनेक प्राचीन शिव मंदिरं जी आहेत ही आपल्याला अशा निसर्गरम्य ठिकाणी एकांतवासात दिसतात. समाधीसाठी, योगासाठी अशी स्थानं उपयुक्त आहेत. अशा जिथं कमी माणसे आहेत, जिथं देवत्वाचं अस्तित्व आहे, जिथं वृक्ष आहेत, जिथं ओढे नाले वाहत आहेत. कधी कधी असा या श्रावणाच्या दिवसात सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या फेराबरोबर 2-4 मयूर तिथं किंवा मोर येत आहेत. अशा पशु, पक्षी, झाडे, माडे यांच्या सानिध्यामध्ये साधकाने आपली जी योग साधना आहे या योग साधनेचा आरंभ करावा. आणि मग माऊलीनं पुढं या 6व्या अध्यायातल्या जवळजवळ 100 ते 150 वयामध्ये योगातलं यम, नियम, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी, कुंडलिनी जागृती एवढ्या सगळ्या कठीण प्रक्रियेचं विश्लेषण करण्याचं काम केलेलं आहे. आज आपण शरीर माध्यम खलुधर्म साधनम एवढ्या पुरता योगाचा प्रयोग करतो. योगाचा प्रयोग हा शरीरासाठी उपयुक्त आहे म्हणून करण्याचं काम करतो. त्याच्या पुढची पायरी मनाची आहे. त्याच्या पुढची पायरी जी आहे ही त्या कुंडलिनी जागृतीची आणि यम, नियम, प्राणायाम, ध्यान, धारणा वगैरे वगैरे जे आहेत ना, याच्या पलीकडची आहे. जो योगी पूर्णत्वाला पोहोचतो त्या योग्याची ही काही लक्षणं ज्ञानोबा माऊलीनं इथं वर्णन करण्याचं काम केलेलं आहे. समाधीची जी अंतिम अवस्था आहे ती अंतिम अवस्था योगशास्त्राप्रमाणे अनाहत चक्रापासून ती जेव्हा सुरू होते
तेव्हा हळूहळू सगळ्या चक्राचं भेदन करून ज्या योग्याची कुंडलिनी माता शक्ती जागी होते त्याला अनिमा, लघिमा, गिरिमा वगैरे अष्टमहासिद्ध्या प्राप्त होतात. आणि या अष्टमहासिद्धेच्या आधारे अनेक अलौकिक क्रिया अशा योग्यांच्याकडून केल्या जातात. आपण अनेक योग्यांची उदाहरणं अनेक ग्रंथावरून वाचले असतील की काहींनी पाण्यावरून चालण्याचं म्हणजे तर न तरंगत केवळ प्रवास करण्याचा पाण्यावरून असं काम केलं. काहींनी आधांतरी आसन लावण्याचं काम केलं. हे चमत्कार आहेत का प्रक्रिया आहेत? माऊलीनं या 6व्या अध्यायात वर्णन केलं. योगाच्या पूर्णत्वानंतर ज्या अष्टमहासिद्ध्या प्राप्त होतात त्या अष्टमहासिद्ध्यामुळं योग्यांना ही अवस्था प्राप्त होत असावी. पण लक्षात घ्या, पुढं माऊलीनं हेही वर्णन केलं, या अवस्थेमध्ये योग्याने अडकू नये. या अवस्थेमध्ये योगी अडकला की त्याचा जनसामान्यांना काही उपयोग होत नाही. जनसामान्यांना त्याचा जर उपयोग व्हायचा झाला तर योग सुखाचे सोहळे सेवका तुझेनी स्नेहाळे सोहम सिद्धींचे लढे पाळीसी तू. पुढे एका अध्यायात माऊलीनं वर्णन केलं की योग सुखाचे सोहळे जे आहेत ना हे सामान्य साधकापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि हे जर पोहोचायचे असतील तर योग्यानं अष्टमहासिद्धीची जी अवस्था आहे तिच्यातून खाली यावं आणि तिच्यातून खाली येऊन सर्वसामान्यांना प्रबोधित करण्याचं काम करावं. या अध्यायाचा उपसंहार आणि 7व्या अध्यायाचा उपोद्घात किंवा प्रारंभ या निमित्तानं भगवंताने अर्जुनासमोर भक्ताचे 4 प्रकार वर्णन केलेले आहेत. आणि माऊलीनं सुद्धा हे 4ही प्रकार अत्यंत विस्तृतपणे तुमच्या माझ्यासमोर आणण्याचं, सर्वसामान्य वाचकांच्या समोर आणण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे साधारणपणे भक्त हा ही संज्ञा कशी आपली वरून दिसायला जो आहे तो भक्त, त्यात काय वेगवेगळे प्रकार वगैरे आपण करत बसत नाही. माऊलीनं हे प्रकार करताना भगवंताच्या मुखातून याचं वर्णन केलं. पहिला आहे आर्त भक्त, दुसरा आहे आर्तार्थी भक्त, तिसरा आहे जिज्ञासू भक्त आणि चौथा आहे ज्ञानी भक्त. आता पहिल्या आर्त भक्ताचा आपण विचार करू. आर्त म्हणजे इच्छा, आर्त म्हणजे देवाकडं काहीतरी मागण्यासाठी गेलेला. महाराजांचा एक अभंग आहे, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे माझी मनी आर्त नको देवा. देवा मला ब्रह्मदेव नाही व्हायचं, मला इंद्रदेव व्हायचं नाही, कारण माझ्या मनाचा आर्त, माझी इच्छा तशी नाही. आर्त भक्ती ही शारीरिक आणि मानसिक दुःखे कमी व्हावीत याच्यासाठी केली जाते. आर्त पुढे आरतीमध्ये संभ्रमित झाला. जसं भगवंताला नव्हे तर स्वतःला आलोकित करण्यासाठी आरती केली जाते, तशी जीवनाची ही सुखदुःखाची आरती भगवंतासमोर प्रकट केली जाते. आपल्या दुःखाचं कथन त्याच्या समोर केलं जातं, तो आर्तभक्त आहे. आपल्या आर्तता या दुःख बांधवडी आहे हा संसार, अशा दुःख बांधवडी संसारामध्ये आपली आर्तता व्यक्त करणं हे त्याचं काम बनतं त्या भक्ताचं. भगवंत त्या पूर्ण करतो का? हो, करतो. आपली आर्तभक्ती जेवढ्या प्रमाणात तीव्र असेल तेवढ्या प्रमाणामध्ये ही आपली आर्तता निश्चित पूर्ण होते. आता राहिला प्रश्न भौतिक आदिदैविक दुःखांचा. ही ज्याला ज्याला शरीर प्राप्त झाली
त्यांच्याबरोबर येणारच, आणि शरीरे जेव्हा जातील तेव्हा ती निघून जाणारच. आणि त्यामुळं आर्त भक्तांनी तेथे माझ्या आर्त नको देवा, देवाकडं जी इच्छा आहे ती शुभंकर इच्छा व्यक्त करावी. अशुभंकर केवळ क्षणिक दुःख नाहीस करणारी क्षुद्र इच्छा जी आहे ती देवाजवळ भक्तांनी व्यक्त करण्याचं काम करू नये. दुसरा आहे अर्थार्थी भक्त. आर्त भक्त आणि अर्थार्थी भक्त हे जवळजवळ एक समान आहे. अर्थार्थी भक्त आपल्या पुण्याईच्या मोबदल्यात आपल्याला विशिष्ट फल हवं याची मागणी करण्याचं काम करतो. अर्थभक्ताचं बरं असतं, बिचारा रडत बसतो, काहीतरी थोडंफार मिळालं तर त्याच्यामध्ये समाधान मानून निघून जातो. पण अर्थार्थी भक्ताचं तसं नाही. अर्थार्थी भक्त जो आहे तो केलेल्या पुण्याईच्या मोबदल्यात आपल्याला सकाम भावनेनं, म्हणजे जी इच्छा व्यक्त धरून केलं त्या सकाम भावनेनं केलेल्या पुण्याईच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी मिळालंच पाहिजे अशी इच्छा या अर्थभक्तांच्याकडून केली जाते. काही भक्त याच्या बळे इंद्रदेव होतात, काही भक्त याच्या बळे ब्रह्मदेव होतात, काही भक्त याद्वारे जसा ध्रुव आढळपदापर्यंत जाऊन पोहोचला. काहींनी आपली अर्थता असामान्य भूमिकेतून व्यक्त करण्याचं काम केलं, तर काहींना अर्थता व्यक्त कशी करावी हेच नेमकं समजलं नाही. आणि हे न समजल्यामुळं त्यांनी सामान्यपणे अर्थता व्यक्त करण्याचं काम केलं. तो उपमन्यूने आपली असामान्य अर्थता व्यक्त केली की जेव्हा बिचाऱ्या उपमन्यूला आता दुधाची गरज होती, घरामध्ये दुधाचा पत्ता नाही, बिचाऱ्या आईचाही दोष नव्हता पण दुधाचाच पत्ता नव्हता, करणार काय? तिनं पीठ घेतलं, पिठामध्ये थोडं पाणी ओतलं, हलवलं, पांढरं झालं, त्याला दिसलं आणि त्याला ते दूध म्हणून देण्याचं काम केलं. उपमन्यूच्या लक्षात आलं की आपल्याला दूध नाही मिळालं, पिठात पाणी काढून दूध म्हणून मिळालेलं आहे. उपमन्यू देवाजवळ गेला आणि म्हणाला, मला एवढं दरिद्री का ठेवलंस? माझ्या आईला मला साधं एक कप भर दूध देता आलं नाही. आणि या उपमन्यूने अत्यंत अट्टहासानं आपली तपश्चर्या सुरू केली. असं म्हणतात उपमन्यूच्या तपस्येसाठी भगवंताने त्याला क्षीर समुद्र, दुधाचा समुद्र बहाल करण्याचं काम केलं. ज्या ध्रुव बाळाला आपल्या माता पित्यांचं अंक किंवा मांडी मिळाली नाही, त्या ध्रुवाने आपल्या अखंड तपश्चर्येने भगवंताकडं मला ध्रुवाचं आढळपद मिळावं हे मागून घेण्याचं काम केलं. म्हणजे अर्थता जी आहे ती एवढ्या उत्तुंग इच्छेपर्यंत जाऊन पोहोचू शकते. हा एक गोष्ट बरी आहे की उपमन्यू, ध्रुव, प्रल्हाद ही मंडळी या पंचमहाभूताच्या आतलं मागून घेणारे सर्वश्रेष्ठ भक्त झाले. यांच्या पलीकडं सांसारिक जन्मीचे, यज्ञाधिक कर्म कीजे आणि स्वर्ग सुख भोगीचे मनोहर अशी आकांक्षा प्रकट करणाऱ्यांना काय मिळालं? ते इंद्रदेव झाले. तिथं त्यांनी काय केलं? त्यांच्या पराक्रमाचे तिथं काय पोवाडे गायले गेले आपल्याला काय माहित झाले? काहीही नाही. जे ब्रह्मदेव झाले, स्वर्गाधिक देव, त्या स्वर्गाधिक देवांना नेमकं तिथं काय मिळतं आणि आपल्याला ते नेमका काय आशीर्वाद देतात आपल्याला याची काय जाणीव? काहीही नाही. म्हणून अर्थता प्रकट करत असताना ती अमूर्त स्वर्गीय भावनेची नसावी. अर्थता प्रकट करत असताना ती मूर्त पंचमहाभूतात्मक भावनेची असावी. आता हे मूर्त पंचमहाभूतात्मक वगैरे थोडस आध्यात्मिक झाले. पंचमहाभूतात्मक म्हणजे या पृथ्वी तलावरची असावी. एखाद्या पर्वतावर, एखाद्या समुद्रावर, एखाद्या निबडस्थानी आपल्याला स्थान मिळावं याच्यासाठी प्रयत्न करावा. तिसरा अत्यंत महत्वाचा भक्त आहे जो
या जगामध्ये भगवंताशिवाय काही मागण्याचं काम करत नाही. त्याचं नाव आहे जिज्ञासू. जिज्ञासू या शब्दाचा अर्थच हा आहे. ज्ञासू ते काय आहे ते मला हवं आहे, याची मला जिज्ञासा लागलेली आहे. याच्यासाठी मी प्रयत्न करणार. याला कोणी साधक म्हणतं, याला कोणी मुमुक्षी म्हणतं, याला कोणी जिज्ञासू म्हणतं. हा क्रमांक 3चा भक्त आहे. क्रमांक 3चा भक्त अखंडपणे अस्वस्थतेनं, भगवंताच्या वियोगानं, ब्रह्मविद्या प्राप्त झाली नाही म्हणून तळमळणारा असतो. तो असल माझा हरी तर मला इथं देईल असं म्हणणारा नसतो. तो अल्पसंतुष्ट नसतो. महाराजांनी एका अभंगात म्हटलंय, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. त्याला जर देव भेटला, त्याला जर महापुरुष भेटला आणि तू विचारलं तुला नेमकं काय हवं, तर तो एकच म्हणतो, माझा उद्धार केव्हा होईल, मला या मोक्ष सोपानापर्यंत कधी पोहोचता येईल, काय कृपा करील नारायण. भगवंताची माझ्यावर कृपा कधी होईल आणि भगवंताची कृपा झाल्यानंतर मला कधी ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचता येईल. श्रोत्यांनो, जिज्ञासू अवस्था जगणं, साधक अवस्था जगणं ही गोष्ट अतिशय कठीण आहे बरं का. अलीकडं स्वस्त धान्यातल्या दुकानाप्रमाणे आणि आता बरेचसे शिद्याचे प्रकार झालेले आहेत, त्याच्यामुळं साधक शब्द सुद्धा खूप सोपा वाटायला लागलेला आहे. म्हणजे शिद्याप्रमाणे स्वस्त धान्यातल्या त्या धान्याप्रमाणे एवढा साधक शब्द सोपा नाही. साधक होणंच अवघड आहे मुळामध्ये. कारण जीवन ही एक साधना आहे आणि जीवन नावाची साधना आयुष्याच्या निदान तारुण्यपणापासून निभवायची झाली तर ती प्रौढत्व पुढे वृद्धत्व इथपर्यंत निभवावी लागते. आणि आयुष्याची साधना काय करते? आयुष्याच्या साधनेने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला असे. आयुष्याची साधना ज्याला पूर्ण करता येते तो सत चित आनंद घन ही जी अवस्था आहे या अवस्थेपर्यंत पोहोचतो. म्हणून साधक होणं ही गोष्ट अवघड आहे. आणि साधक हा भक्तांचा जो प्रकार आहे तो महाराजांनी याचं वर्णन केलंय की साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय, निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. साधक अवस्थेचं या 2 चरणामध्ये महाराजांनी जे वर्णन केलं त्याचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. साधकाचं जीवन हे नियंत्रित, संयमी आणि तपस्वी जीवन असतं. तो कुठल्याही उपाधीमध्ये अडकत नाही. नावाची उपाधी असेल, गावाची उपाधी असेल, बाकीच्या उपाधी असतील, याच्यामध्ये तो अडकत नाही. ह्याच्या उपाधी आहेत ना, उपाध्या या माणसाला आहे त्या स्थानावरून पदभ्रष्ट करण्याचं काम करतात. आणि ही पदभ्रष्टता साधकाला नको असते म्हणून तो कशात अडकत नाही. अडकलेला कधी बाहेर पडत नाही. आपण अडकलेली माणसं आहोत. आपण बाहेर पडू की नाही याची काही शाश्वती नाही. साधक या अवस्थेपर्यंत आपल्याला जर जायचं झालं तर कशातही अडकणं नसावं. आणि एखाद्या विरळ्याला हे शक्य आहे. विरळा म्हणजे 1 कोटीमध्ये 2 कोटीमध्ये असा एखादा सापडेल जो कशात अडकत नाही. बाकी कशात नाही अडकलो तरी भोवतीनं पसरलेला मोहमायाचा जो पासारा आहे ना याच्यात तरी अडकतो ना आपण. साधक हा उदास असतो म्हणजे नाराज वगैरे असतो असं नाही, तर साधक याच्यापासून अलिप्त असतो.
आणि आत आणि बाहेर कुठल्याही उपाधीमध्ये तो अडकत नाही. अहो एवढंच कशाला, त्याला खायचं झालं तरी सुद्धा शरीर चालावं एवढंच खातो. पाणी प्यायचं झालं तर जेवढी प्राणाला आवश्यकता आहे तेवढंच पिण्याचं काम करतो. झोपायचं झालं तर शरीराला जेवढी झोप गरजेची आहे तेवढंच झोपतो. ध्यान करायचं झालं तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय आणि 11वं अतींद्रिय इंद्रिय मन जाग होईपर्यंत ध्यान करण्याचं काम करतो. मग साधक अवस्था सोपी आहे का विचार करा. म्हणजे झोपलो तर आपण 12 तास झोपतो. रात्री 12ला आपला सूर्य मावळतो, दिवसा 12ला उगवतो. त्यामुळं आपल्या झोपेला मर्यादा नाही. कधी कधी आपण एवढं उपवासी राहतो की आपली पोटं पाठीला चिकटतात. कधी कधी एवढं खातो की पोट फुगून फुगून तंबू होतात. आणि त्यामुळं युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य समे कृत्वा साधकाचं लक्षण या श्लोकात वर्णन केलंय. ज्याचा आहार युक्त, ज्याचा विहार युक्त, शरीराला वायूची नैसर्गिक साधनांची जेवढी गरज आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तो विहार करण्याचं काम करतो. युक्त आहार, युक्त विहार, युक्त चेष्टा, विनोद, हास्य, माणसात मिसळणं, त्यांच्याशी संवाद साधणं, केवढं युक्त, जेवढ्या प्रमाणात हवं तेवढं, त्यातच वाहत गेला एवढं नाही. अशी अवस्था ज्याची असते ना तो साधक होतो. आणि हाच साधक पुढं जो चौथा भक्त वर्णन केलेला आहे तो आहे ज्ञानी भक्त. माऊली ह्याच अध्यायाच्या शेवटी म्हणतात, चौथियाच्या ठाई काहीच करणे नाही. जो चौथा भक्त असतो त्याला काही करणं शिल्लक राहिलेलं नसतं. मला विचारणार ना श्रोत्यांनो, जगाचं हित कोण करू शकतो? ज्याला काही करणं शिल्लक राहिलेलं नसतं आणि तरी देखील जो काहीतरी करत राहतो तो जगाचं हित करतो. तुम्हाला मला जगाचं हित का करता येत नाही? तर आयुष्याच्या शेवटपर्यंत काहीतरी राहिलं हे आपलं सुरूच असतं ना. आणि शेवटी ते राहूनच जातं. त्याला विचारलं तर तो काही करणं त्याला शिल्लक राहत नाही. ही ज्ञानी भक्ताची अवस्था आहे. या अध्यायाच्या निमित्तानं योगानं प्राप्त होणारं ज्ञान योग भ्रष्ट पुरुष या अवस्थेपर्यंत या योग्याला नेऊन पोहोचविण्याचं काम करतं. ही योग भ्रष्टता योग्याच्या जीवनात ही आनंदमयता निर्माण करण्याचं काम करते. म्हणून या भारतभूमीमध्ये असे अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि शेवटी योगी या अवस्थेपर्यंत पोहोचलेले अनेक योगी अवतार धारण करते झाले. आजही ही भूमी त्यागाची मानली जाते. आजही या भूमीला वैराग्याची भूमी म्हणून सन्मानित केल्या जातं. वैश्विक पातळीवर इतर देशांना आपण भोगवादी देश असं म्हणतो, परंतु या भारत भूमीला त्यागवादी देश किंवा त्यागवादी भूमी म्हणतो. याला कारण हे ज्ञानी भक्त आहेत. याला कारण हे योगी आहेत. आयुष्याच्या समिधा ज्यांनी भारत मातेच्या चरणी समर्पित करत असताना तिची त्यागमय पताका या वैश्विक पातळीवर फडकवत ठेवण्याचं काम या योग्यांनी, हे जे त्यागी भक्त आहेत, ऋषी, मुनी, तपस्वी, साधक यांनी केलेले आहे. म्हणूनच हादगल नावाच्या एका आमच्या कवी मित्रांनी म्हटलेलं आहे की ही भूमी ऋषी मुनींची, त्या देवदेवतांची, या भूमीचा साक्ष आहे गंभीर सागराची. येथे पराक्रमाची राहो अभंग गाथा, भक्तीत तेज हासरे ही अनोखी गाथा. अशी ही भारतभूमी की ज्या भारतभूमीच्या साधनस्थळाचं, ज्या भारतभूमीच्या योगस्थळांचं, योग्यांचं
आणि भक्तांच्या या प्रकाराचं वर्णन ज्ञानोबा माऊलीनं भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून केलं. आणि अर्जुन म्हणावं लागला, भगवंता ही गोष्ट खरी आहे, मी तुला पहिल्यांदाच म्हटलं होतो मी योगी होतो, परंतु तू प्रतिबंध केलास. आता योगी होण्यासाठी काय करावं, योग भ्रष्ट होण्यासाठी काय करावं, हे तुम्हाला या अध्यायाच्या निमित्तानं सांगितलं. परंतु भगवंता, योग भ्रष्ट पुरुष होण्यासाठी, ज्ञानी पुरुष होण्यासाठी जे प्रतिबंध येतात मध्यंतरी, त्या प्रतिबंधाचं काय, त्या प्रतिबंधाचं आता माझ्यासमोर विश्लेषण कर. भगवंत म्हणतात, होय, तुझ्या मनात ज्या ज्या शंका निर्माण होतील त्याचे निरसन करण्याची श्रोत्रियता ही माझ्यामध्ये आहे. आणि त्यामुळं याच्यामध्ये येणारे जे प्रतिबंध आहेत, या प्रतिबंधाचं वर्णन मी तुझ्या समोर करणार आहे. तोपर्यंत तू जिज्ञासू या अवस्थेमध्ये राहा. भगवंत या प्रतिबंधाचं वर्णन कसं करतात याचा विचार आपण उद्याच्या भागात करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.